आज आपण घरगुती विद्या रेसिपीमध्ये राजमा बनवणार आहोत। हा कुकरमध्ये भिजवलेला राजमा आहे, स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आपण ह्यात पाणी घालणार आहोत शिजण्यापुरतं। गॅस ऑन केलेला आहे। आपण ह्या राजम्यामध्ये पाणी टाकलेलं आहे, चवीपुरतं मीठ टाकत आहोत आणि 1 चमचा हळद टाकत आहोत। आणि आपण आता कुकरचं झाकण बंद करून आपण 3 शिट्ट्या करून घेणार आहोत। हे पहा, आपण कुकरचं झाकण लावलेलं आहे। 3 शिट्ट्या झाल्यानंतर आपण फोडणी देणार आहोत। आता आपण मसाला काढून घेतलेला आहे, तो पाहूया। हे पहा, आपण राजम्यासाठी मसाला काढलेला आहे। हा एक मोठा टोमॅटो आहे, कट करून घेतलेला आहे। हे अर्धा इंच आलं आहे। हे 10-12 लसूण पाकळ्या आहेत। हा एक मोठा कांदा आहे। हे खोबरं आहे। हे 2 लवंग, एक मसाला वेलची, एक चक्री फूल, 2 दालचिनीचे तुकडे आणि एक छोटी विलायची। हे आपण सगळे भाजून घेणार आहोत मसाला तयार करण्यासाठी। हे पहा, आपण तेल टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये मसाला भाजून घेतो। मस्त असं फुगलं की वेलची चांगली, त्याच्यात कांदा टाकणार आहोत। मस्त उडतोय, बघू शकता। आपण कांदा टाकून घेऊ, खोबरं पण टाकून घेऊ। मस्त भाजून सगळं लसूण परतवणार आहोत। कांदा, खोबरं, अद्रक, लसूण, टोमॅटो, 2 लवंग, एक चक्री फूल, 2 तुकडे दालचिनी, हे सगळं आपण दाखवलेलं आहे। आता हे संपूर्ण मस्त भाजून घेऊ, त्याची ग्रेव्ही टाईप मसाला करूया आणि मस्त राजमा बनवूया। आपण राजम्याबरोबर जीरा राईसही बनवणार आहोत, ते तुम्हाला मी रेसिपी दाखवते, तुम्ही बघू शकता। खूप सुंदर सुगंध येत आहे या मसाल्याचा। आपला राजमाही खूप छान होणार आहे। हा मसाला मिक्सरमधून आपण काढणार आहोत, मसाला भाजलेला आहे। हे पहा, आपला मसाला मस्त तेल सुटेपर्यंत परतून झालेला आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण ह्याच्यामध्ये हा शिजलेला राजमा ओतून टाकू। हे पहा, हा राजमा आपण ओतत आहोत। कुकरमध्ये मस्त शिजवला होता, छान ओतलेला आहे, तुम्ही बघू शकता। हे पहा, छान उकळी काढून घेऊया आपण आणि मग कोथिंबीर टाकून सर्व करूया। बघू शकता तुम्ही। आपण राईस पण बनवणार आहोत। मस्त तांदूळ धुवून ठेवलेला आहे, कोलम तांदूळ आहे। 1 वाटी मोठी तांदूळ घेतलेला आहे, त्यात आपण राईसही तुम्हाला दाखवणार आहोत। राजम्याला उकळी आली की आपण त्याच्यावर कोथिंबीर टाकणार आहोत। हे पहा, आपला राजमा तयार आहे। आपण कोथिंबीर टाकून घेऊ। हे पहा, मस्त तयार झालेला आहे राजमा। हे पहा, छान। आता आपण इकडे तूप टाकलेलं आहे। ह्याच्यामध्ये 1 चक्री फूल, 1 मोठी विलायची, 2 दालचिनीचे तुकडे, 1 छोटी विलायची, 2 लवंगा आणि तमालपत्र आणि जिरं, हे टाकून मस्त परतवून घेणार आहोत। पहा, हे आपण असं छान परतवून घेणार आहोत। हे तांदूळ कोलम धुवून ठेवलेला आहे, आपण तेही त्यातच टाकणार आहोत। मस्त असं हे 1 वाटी तांदूळ होतं। आपण पाणी हे गरम केलेलं आहे, कोलम तांदूळ आहे। आपण हे जीरा राईस बनवत आहोत राजम्यासोबत खाण्यासाठी। पहा, मस्त हे तूप लागेपर्यंत आपण परतून घेऊया। हे पहा, मस्त परतवून झालेला आहे, तुम्ही बघू शकता। एकदम भात फडफडीत होणार आहे। हे चवीपुरतं मीठ टाकत आहोत। जीरा राईस आहे। हे पहा, आपण हे पाणी गरम केलेलं आहे, ते आपण टाकून घेतलेलं आहे। आता मस्त भात शिजून घेऊया, फडफडीत एकदम, आणि मग राजम्यासोबत आपण सर्व करूया। भात झाला की आपण राजमा राईस सर्व करूया। हे पहा, आपला भात मस्त झालेला आहे, तुम्ही बघू शकता। एकदम सुटसुटीत झालेला आहे। जीरा राईस आहे, खूप छान सुटलेला आहे, मस्त शिजलेला आहे। आपण मस्त कोथिंबीर टाकून सर्व करूया।
पहा, दिसायला खूप छान दिसणार आहे. आता मी ताटामध्ये जिरा राईस आणि भात राजमा राईस केलेला आहे. हे पहा, आपण राजमा सर्व करूया. छान चपाती घेतलेली आहे मी ताटामध्ये. बघा, मस्त काकडी, गाजर, टमॅटो. तर तुम्ही पण जेवायला या आणि माझ्या स्टाईलने तुम्ही हे राजमा राईस बनवून पहा. तर घरगुती विद्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, ऑलवर क्लिक करा. थँक्यू.